त्यांच्या कर्तृत्व हे सिद्ध होतं. त्यांच्या कर्तृत्वावर कोणीसुद्धा शंका घेण्याचे काही कारण नाही. नमस्कार, मी विनायक रुपनर. गेल्या काही दिवसापासून गोपीचंद पडळकर साहेबांनी आमचे नेते विश्वजित कदम साहेबांबाबत केलेले आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळून लावतो. सदर आरोप हे तथ्यहीन असून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करणारे आहेत. कदम साहेबांनी धनगर समाजासह सर्वसामान्य घटकांसाठी आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून कवटेमंका तालुका असेल, जत तालुका असेल, खानापूर आटपाडी तालुका असेल, मिरज पूर्व भाग असेल, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धनगर समाजातील गरीब लोकांसाठी भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व उपचार हे मोफत या ठिकाणी माझ्या माध्यमातून करण्यात आले आहेत. त्याचबरोबर धनगर समाजातील गरीब विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी सुद्धा भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून विश्वजित कदम साहेबांनी या ठिकाणी त्यांची फी 2-2 ते 3-3 लाख रुपये ही फी माफ केली आहे. त्याचबरोबर भारतीय सहकारी बँक असेल, सोनेरा दूध संघ असेल, सोनेरा साखर कारखाना असेल, भारतीय हॉस्पिटल असेल, या ठिकाणी धनगर समाजातील कमीत कमी 15 ते 20 हजार धनगर समाजातील युवक या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून हे फक्त कदम साहेबांनी दिले आहे. ह्या सर्व संस्था त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवल्या आहेत. त्यामुळे आपल्या सांगली जिल्ह्यातील गरीब युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर गरीब लोकांसाठी भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी फ्रीमध्ये सर्व काही उपचार होतात आणि हे सर्व बघताच त्यांच्या कर्तृत्व हे सिद्ध होतं. त्यांच्या कर्तृत्वावर कोणीसुद्धा शंका घेण्याचे काही कारण नाही. आज पश्चिम महाराष्ट्रात आमचे नेते विश्वजित कदम साहेब असेल, बंटी पाटील असेल, आमचे जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील असेल, या 3 नेत्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची जिवंत आहे. याचबरोबर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे फार मोठे नेते आहे, प्रमुख नेते आहे. त्यांच्यामुळे धनगर समाजात जनजागृती झाली आहे. त्यांच्यामुळेच आज धनगर समाजातील युवक संघर्ष करायला तयार झाला आहे. हे आम्ही नाकारत नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात पूर्णपणे आदरच आहे. पण गोपीचंद पडळकर साहेबांनी आमचे नेते विश्वजित कदम साहेब यांच्यावर बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे, पुरावे सहित बोलले पाहिजे आणि ते पुरावे जनतेसमोर मांडले पाहिजे. हीच आमची नम्र विनंती आहे त्यांना.